श्री गजानन विजय अध्याय 8 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी रंजना, हे दृष्ट दानव मर्दना, श्रीहरी पावमाते, तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करणे आहे अपत्रमी। तुझी ज्ञानत्राई शास्त्रे सारी, गिरवाण भाषेन भीतरी, त्यांचे सांग करू हरी, सेवन ते कवण्यारीती, निर्गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद, बेडुकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधलित्वा, जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीते। ऐसा सर्व बाजूंनी मी हीनदीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मणीच्या मनी, जाती जिरोण मनोरथ, हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहतर आहे अहोरात्र। तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे। मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा। ऐशाच्या तवद कृपेचा दासगणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात, तेने मी तृप्त होईना, अवघ्या सुखात ते पावेना, अमृताचा लाभ तापन, रोग सारे दूर होती। असो मागील अध्यायी देशमुख पाटला ठाई, मुक्कामाचे दुपळी बाई येऊन बैसली हे ऐकिले, जेत जेत ही नांदे दुपळी, तेत तेत ही करी होळी, अवघ्या सुखांची रांगोळी हिच्या पायी होत असे। क्षयरोग तो शरीराला वा दुपळी रोग समाजाला, नेतसे यम सदनाला, प्रयत्न पडतील लुळे तेथे। असो तळ्याची या काठांवर देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे। पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी, काही कामावरून खरी कुरकुर झाली पाटील। पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये। उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जानमनी। तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकोनी भाषणा, पाटील खवळला मानसी। बाचाबाचीचे कारण होते अति शुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला। तो टप्पा न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी, तहशिलीत टप्पा द्याया हा। ते ऐकोनी वदला महार, मी न हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा। काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकमा लागूनी, बोंब्या शिंग्याच्या समजतो मी। ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसा केला, मूठ वळूनी हात नेला, त्याने आपुल्या मुखापडे। ती त्याची पाहुणी कृती, खंडू पाटील कोपला चित्ती, भरीव वेळूची हात काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार। महाराजच्या हातावर पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा। त्या प्रहारे करुणी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडला झाला भूमीवर। पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो। तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुनी देशमुख ते संतोषले। वा वा छान गोष्ट झाली, आपणा पुरापत काढण्याभली, ही अनायासे संधी आली, ती उपयोगी न दवडणे। त्यांनी त्या महारासी तत्काळ नेले कचेरीशी, समजाविले अधिकाऱ्यासी, खोटे नाटे विबुध हो, कोठेही दोन पक्षात, वाकडे आले किंचित, काट्यांचेच होतात नायटे ते अवलोका। फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया। शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार, पाटलाच्या पदी थोर, बेडी करी हातकड्या। ते खंडू पाटला समजले, धाबे त्याचे दणानले, तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातुर। ज्या शेगावी मी वाघापरी, वागत आलो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा। अभ्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण, बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना। खंडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे, त्या साधूचे वाचून, या संकटाचे निरसन करणारा न कोणी आण, राहिला यावर आडी, लौकोकी यत्न करण्याला। बंधू गेले अकोल्याला, खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस। येताच केला नमस्कार, शिर ठेविले पायावर, महाराज आला कठीण फार, प्रसंग तो माझ्यावरी। सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत, तळ्यापाशी ताडिले सत्य, करातील काठीने, त्याचा ऐसा परिणाम झाला, कोट्याचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला, माझे अहित करण्यास। त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला, समर्था माझ्या इज्जतीला तो जवळ कोण रक्षील। उद्या येतील राजदूत,
मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेची चिरा, ही घ्या तलवार देतो करा, वेळ करू नका हो अब्रुदारा कारण. बेइज्जत हेच मरण, अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्थाई काळी. जयथ्राच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला, केवळ आपल्या अब्रूस्तव. तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्रे पुढणे सविली द्रौपदीला सपेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली, नग्न करण्यासाठी भली तिचे कराहो रक्षण. ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला, आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार, नाही त्याचा शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळले, खंडू पाटला हृदया धरिले त्याचे सांत्वन करावया. अरे कामकर्त्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात, वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता, खऱ्या नीतीची ही वार्ता अनुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थी करू पाहता. मार्गे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य, परी पांडवाचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवांकारणे साह्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर, बेडीनं तुशी पडणार, किती जरी केला जोर देशमुखाने आपला. तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोष म्हणून सुटले, जे का संत मुखावाटे आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार, कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करुण विनंती प्रेमाने, नेले राहावया कारणे समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती, परिधनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण, तई होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली, तीन त्यांनी दुरुस्त केली, म्हणून आसने उठून बसली गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला, हीनत्व वेदविद्येला आणू नकारे निरथक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची, बा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर म्हणी आणा, उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य, वाटे वैशिष्ट्य मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तैलंगी ते ऐकून चकित झाले, अधोवदन बैसले, मुख वरी करण्या आपुले, भयमनी त्यांना वाटे त्यांना. सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार, दीपांचा तो जय जयकार त्याची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपुल्या म्हणी, हा पिसा कशाचा महाज्ञानी, चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा, हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची, कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी, हा वामदेव याला दुसरी उपमा नदी द्यावया. असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयागण, रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या. श्रोते खऱ्या संतांप्रत उपाधीना वाटे असे पटत, दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाचे उत्तरेला एक मळा सानिध्याला, या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार, लिंब तरुंची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा, हा कृष्णाजी खंडोजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सानिध्य बसले, एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्याशी, काही दिवस राहावयासी या शिवशंकरा सानिध्य. हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर, हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा, तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मी विचार केला, येथे येण्याचा तो भला दे सावली करून. हे वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ. समर्थांनी वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला, राजा जाय जयस्थला तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर
होता पाटील भास्कर सेवा करण्यानिरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात गोष्ट अद्भुत घडली. येथे झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊनी या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जन्मोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकोर ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरून. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे, महाराज ही आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी ज्याचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्वभाग्याने. शिरापुरीचे आयाचित आम्हा द्यावे तुम्ही स्वरित, लागे जो ओढ्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगा धूत, मग आम्हा देण्या ऐचित मागे पुढे का पाहता. गाढवाशी पोशिती गाईस नाथा मारिती, ते का म्हणावे संमती पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणतो अवघा वेदांत, मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी, आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढाल तितुका तेथेच मिळेल, तेथे चालता बोलता कंठनीळ बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळा खरी, घेतल्या चून भाकरी, मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी एका छपरा भीतरी गोसाव्यांची लागली खरी आपापली कडासने. त्यांचा तो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य, तो भगवद्गीते प्रत वाचू लागला असमानी. गोसावी श्रवणा बैसले, गावांतूनही काही आले, पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनन चिंतंती हा श्लोक, निरूपणाचा होता देख, ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्यांच्या ऐकिले, गावकऱ्यांचं नाही पटले, ते आपसात बोलू लागले, हा नुसता शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बैसले पत्र्या भीतरी, गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला, येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषाने गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या. त्या पत्राची अठाया चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी, चिलीम भरून वरच्या वरी प्याया देई भास्कर. त्या चिलिमेच्या विस्तवाची ठिणगी पडली पलंगी साची, ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर, पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, तीन आता विझायाची पाण्या वाचून दयाळा. तै समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझविण्याचे कारण नाही तुला साचे, जलमुळेच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत खरी, भगवद्गीता साकलले त्याच्या परीक्षेची वेळ. आणिली हरीने तत्काळ, ब्रह्मान जाळी अनळ त्याचा प्रत्यय दाखवा. नैनन चिंदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर, आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा. जाजा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी, आणून बसवी अत्यादरी या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावणी, ब्रह्मगिरीचा सव्य पाने धरेला त्याने निज करे. भास्कराचे शरीर दिप्पाड सशक्त पिळदार, तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घोंगुर्दे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर, परी महाराज आसनी स्थिर, हल्ले मुळीन इतकेही. श्री प्रल्हाद कयाधुसूत उभा केला अग्नित, हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्युत्तर दाविले साचे, मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्करांशी, मला न त्या पलंगापाशी, महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले. ते न मानी भास्कर ओढीत आणीला फरफर, उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या. नैनन दहकी पावक हे करून दावा वाक्य, ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोटभऱ्या आहे संत, शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांतीधामा, केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा.
तुला पिसामी म्हणालो, आता पस्तावा पावलो, मी दाती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी, आपण अग्नीपासून भय नाही हे खरे, तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी, गोसावी झाला हिंपुटी तो न काही बोलला. लोक विनंतीस द्यायावान खाली उतरले गजानन, तो पलंग पडला कोसळून, एक पळईन लागेल त्या. अवघाच होता जळाला, तो भाग शेष उरला, तो लोकांनी विजविला, साक्ष दावने इतरांसी. ब्रह्मगिरी पायी लागला, निर्भिभान अवघा झाला, स्पर्श होता गंगाजला, मल कोठून राहितेत. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात, तेनेच झाला आहे घात आपुल्या त्या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार, ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले येथे श्री शंकराचार्य निश्चिती, प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी, यांची चरित्रे आणि मना. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी, सारण तया माझारी येतुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्रातःकाळीच उठून गेला कोणानं भेटता शिष्यासह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी, जो तो आला पाहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारो भाविका भवाब्धित हेची इच्छी दासगणू. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टमोऽध्याय समाप्त.